कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। नेहमी नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न प्रत्येकाला पडतो। उपमा, पोहे, मसाला डोसा, इडली, मेदूवडा आपण खातोच। साऊथ इंडियन असो किंवा महाराष्ट्रीयन, हे पदार्थ खाऊन बऱ्याचदा आपल्याला कंटाळा येतो। यामध्ये आपण डाळ वापरलेली नाही, इनो वापरलेला नाही, सोडा वापरलेला नाही, तेल सुद्धा अजिबात लागत नाही। इतके साधे, सोपे, हेल्दी आणि टेस्टी असे डोसे कसे बनवायचे चला पाहूया। अशा छान छान साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर हे नारळाचे डोसे बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाउल मध्ये 1 कप तांदूळ घ्यायचे आहेत। त्यात पाणी घालून स्वच्छ धुवून नंतर हे तांदूळ 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवायचे आहेत, किंवा तुम्ही रात्रभर भिजत ठेवले तरी सुद्धा चालतील। हे मी तांदूळ 5 ते 6 तासासाठी भिजवून घेतले होते। आता यातील पाणी काढून हे नितळून घ्यायचे आहेत। तर ज्या कपानं किंवा वाटीनं आपण तांदूळ मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीचा आपण मोजमाप बाकीचे साहित्य घेण्यासाठी करणार आहोत। तर आता हे तांदूळ जे आहेत हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। तर ज्या वाटीनं आपण तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीनं अर्धी वाटी आपण या ठिकाणी ओले खोबरं घ्यायचं आहे। याचे असे बारीक काप करा किंवा खिसून घेतलं तरी चालेल। आणि हे खोबरं आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। त्याचबरोबर याच वाटीनं अर्धी वाटी भात घ्यायचा आहे, जो शिजलेला भात असतो तो घ्यायचा आहे। जर शिळा भात असेल तरी सुद्धा चालेल, परंतु जास्त शिळा पण भात घेऊ नका, किंवा लगेच ताजा शिजलेला भात असेल तरी तो वापरला तरी चालेल। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे आपण मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। आपण डोश्यासाठी पीठ तयार करतो त्याचप्रमाणे हे पीठ असं बारीक करून घ्यायचं आहे। आणि आता एका बाउल मध्ये हे बॅटर काढून घ्यायचं आहे। आता त्याच्यावरती झाकण लावायचं आहे आणि हे पीठ 6 ते 7 तासासाठी आंबवण्यासाठी ठेवायचं आहे। तर या ठिकाणी 6 ते 7 तास झालेले आहेत। पाहू शकता आपले बॅटर आता छान असं डोश्यासाठी तयार झालेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता हे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर यानंतर लोखंडी किंवा डोश्याचा तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे। तवा गरम झाल्यानंतर त्यावर चमचाभर तूप किंवा लोणी लावून घ्यायचं आहे। याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि नंतरच याच्यावरती आपण डोसा पसरायचा आहे। अगदी एक पळीभर असं मिश्रण घ्यायचं आहे, बॅटर घ्यायचं आहे आणि हे असं पसरवायचं आहे। आता 2 मिनिटांसाठी त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटांनंतर हे झाकण काढून आणखी 1 मिनिटासाठी हे चांगलं पचू द्यायचं आहे। पाहू शकता अजिबात खाली चिटकत नाही, एकदम सहज हा डोसा आपला निघला जातोय। आता दोन्ही साइडहून हा चांगला भाजून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपला डोसा आता खाण्यासाठी तयार आहे। पाहू शकता किती छान आकर्षक सॉफ्ट असा आपला हा डोसा तयार झालेला आहे। इतकाच अप्रतिम टेस्टी लागतो। अगदी आहे असा जरी खाल्ला तरी सुद्धा हा टेस्टी लागतो। किंवा तुम्ही शेंगदाण्याची चटणी, सॉस, खोबऱ्याची चटणी, बटाट्याची भाजी याबरोबर सुद्धा हा डोसा सर्व करू शकता। तर अशा प्रकारे नारळाचा एकदम मऊ लुसलुशीत असा हा डोसा एकदा करून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।